सुरू कर ना शेजी पूजा. हा झालं सुरू ना. हरी बोल. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनेति नाम्ने। नमः विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनेति नाम्ने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। माताजी तुम्ही अनम्यूट करा तुम्हाला। ओके हा. तर 18वा अध्याय चाललाय आणि 18व्या अध्यायामधला पण आपला आता 36वा श्लोक चाललाय. बघता बघता आपलं पूर्ण भगवद्गीता पूर्ण होत चालली आहे आणि सगळ्यांनी खूप छान पद्धतीने साथ दिलेली आहे. आणि आता आपल्याला अगदी थोडे श्लोक राहिले आणि सगळ्यांनी जॉईन व्हा, कारण आता खऱ्या अर्थाने भगवंत पूर्ण सार जो भगवद्गीतेचा आहे आणि त्याचा म्हणजे म्हटलेलंच आहे ना, गीतेचा निष्कर्ष त्यागाची पूर्णता. म्हणजे पूर्णतः निष्कर्ष काय सगळ्या पूर्ण गीतेचा काय त्यांना सांगायचं काय आहे, तर हे सगळं काही ह्या 18व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. तर आता आपल्याला पाहायचं आहे की 36वा श्लोक कशा पद्धतीने आहे. सुख त्विदानी त्रिविध शृणु मे भरतर्षभ, अभ्यासाद रमते यत्र सुखांत च निगच्छति. त्याचा अर्थ असा आहे, हे भरत श्रेष्ठा, बद्ध जीव ज्या 3 प्रकारच्या सुखाचा उपभोग घेतो आणि त्यामुळे त्याच्या दुःखाचा अंत होतो, ते 3 प्रकारचे सुख आता माझ्याकडून ऐक. आता त्याचा अर्थ तात्पर्य असं आहे प्रभुपादांद्वारे, श्रील प्रभुपाद की जय. बद्ध जीव हा भौतिक सुखाचा पुन्हा पुन्हा उपभोग घेण्याचा प्रयत्न करीत असतो. यामुळे तो पुन्हा पुन्हा चर्वित चरवण करीत असतो. परंतु कधी कधी असा उपभोग घेत असताना एखादा महात्म्याचा संग लाभल्यामुळे तो भवबंधनातून मुक्त होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर बद्ध जीव हा सदैव कोणत्या तरी प्रकारच्या इंद्रिय तृप्तीत गुंतलेला असतो. जेव्हा सत्संगामुळे तो जाणतो की त्याच गोष्टींची पुनरावृत्ती होत आहे आणि मग जेव्हा त्याची मूळ कृष्ण भावना जागृत होते, तेव्हा तो अशा पुन्हा पुन्हा प्राप्त होणाऱ्या तथाकथित सुखापासून मुक्त होतो. हरे कृष्णा. प्रभुपाद की जय. श्री प्रभुपादांनी सुद्धा खूप थोडक्यात आपल्याला ह्याची माहिती दिली आणि खूप काही सांगण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. तात्पर्यामध्ये सुद्धा महत्वाचा सार प्रभुपादांनी इथे दिलेला आहे. तर आता आपण पाहूयात की ह्या श्लोकामध्ये हे भरत श्रेष्ठा, बद्ध जीव ज्या 3 प्रकारच्या सुखाचा उपभोग घेतो आणि त्यामुळे त्याच्या सुखाचा अंत होतो, दुःखाचा अंत होतो आणि हे 3 प्रकारचे सुख आता माझ्याकडून नाही. म्हणजे ह्या श्लोकामध्ये पूर्ण श्लोक जर असा पाहिला आपण, तर ह्या पूर्ण श्लोकामध्ये कशा पद्धतीने प्रभुपादांनी भगवंतांनी काय सांगितलेलं आहे, तर कशा पद्धतीने एक आशा दाखवलेली आहे. म्हणजे हम होगे कामयाब एक दिन असं जे म्हटलेलं आहे गाणं, की त्या पद्धतीने भगवंतांनी सांगितलंय की कधी ना कधी तू कामयाब होशील म्हणून. मग त्या पद्धतीने ते सांगितलं की तू प्रयत्न कर. मग याच्यामध्ये दुःखाचा अंत होईल तुझा, भगवंत सांगतायत. आणि ही कोणते 3 प्रकारचे सुख आहे ना, आता माझ्याकडून ऐक. पण हे 3 प्रकारचे सुख काय आहे ते आपल्याला पुढील श्लोकामध्ये ऐकायचं. आता फक्त आपल्याला बघायचंय की कशा पद्धतीने हे सुखाची भगवंत कशा पद्धतीचे हे सुख आहे. आता आपण कॉलेजला असताना किंवा शाळेत असताना चिंगम खायचो. चिंगम खाताना आपण काय करायचो, छान छान स्ट्रॉबेरी फ्लेवर, ऑरेंज फ्लेवर, छान छान असे चिंगम खायचो आणि खाल्ल्यानंतर ते सुरुवातीला खूप छान वाटायचे.
आणि सुरुवातीला छान वाटल्यानंतर ते पुन्हा 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 काय व्हायचं की काही वेळाने ते नुसता चोथा आपण चघळतोय असं वाटायला, त्याच्यातला सगळा जो रस आहे ना तो निघून जायचा. आणि तरी सुद्धा आपण तो एक प्रकारे फक्त ते करायचंय म्हणून, चोखायचंय म्हणून आपल्या तोंडामध्ये आहे म्हणून तो चोखत राहायचा, अशी आपली आपण पूर्वी पाहायचो की आपण कशा पद्धतीने तसंच तसंच ते चोखत राहायचो. आणि मग मात्र मग ते कुठं टाकायचं ही पडायचं, मग बेंचच्या खाली घाल, कुठं डस्टबिन मध्ये सिन्सिअर असेल तर डस्टबिन मध्ये टाक, अशा पद्धतीने ह्या गोष्टी व्हायच्या. पण बघा ना की त्या चिंगम मध्ये सुरुवातीला जे सुख आहे ते पुन्हा आहे का? नाहीये सुख. कारण सुरुवातीचं जे सुख आहे ना त्याच पद्धतीने जीवनाचं आहे आपल्या. आणि दुसरं उदाहरण म्हणजे ऊस. हे सुद्धा माहिती की ऊसाला आपलं असं उन्हाळा चालू आहे, थंडगार आपल्याला ऊसाचा रस प्यावा असा वाटतो, आणि आपण ज्यावेळेस त्यांना ऊसाचा रस द्या म्हटल्यानंतर आपल्या समोर ते रस काढतात. आणि काढल्यानंतर सुरुवातीला एकदा घालतात, दोनदा घालतात, ठीक आहे, तीनदा घालतात, पण पुन्हा पुन्हा ते इतका चोथा बाजूला काढतात की आता म्हणतात अरे दुसरा तरी ऊस घ्यावा, मनात म्हणतो की त्यातून रस तरी निघेल, आता रस निघत नाही तरी तो चोथा ते त्याच्या मशीन मध्ये घालत असतात. आणि मग पुन्हा तो जो चोथा तयार होतो ना तो बाजूला पडतो, आणि तो चोथा घेऊन चघळल्याप्रमाणे आपलं हे जीवन आहे की पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी करायच्या. म्हणजे हा कशा पद्धतीने इंद्रिय तृप्तीत गुंतलेलं असतो आपण. म्हणजे आपले आई वडील कसे म्हणतात की आई वडिलांनी जे केलंय ना तेच आम्ही करणार. म्हणजे आई वडील काय म्हणतात, आम्ही सुद्धा खूप उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत बाबा, असं म्हणणार. परत आम्ही सुख दुःख बघितले आहेत, आणखीन आम्ही अनेक गोष्टींमध्ये तडजोड केली, आमच्या मुलांसाठी आम्ही काय काय करून ठेवलं, किंवा मुलांसाठी आम्ही आमच्या स्वतःच्या सुखाचा कशा पद्धतीने त्याग केला. मग आता असं कर, आता आमचं हे सगळं जे ओझ आहे ना आता हे तू ओझ धर, आणि आता तू पुन्हा ते तेच कर, आम्ही जे केलं ना तेच तू कर. अशी आमची ही परंपरा आहे. म्हणजे जसं आमच्या परंपरेमध्ये जे पूर्वी होत आलं तेच आम्ही पुन्हा करणार आहे. अशा पद्धतीने की हे पुन्हा पुन्हा हे जे सुख, त्यात आई वडिलांना जर विचारलं ना तुम्हाला किती सुख मिळालं त्याच्यामध्ये, हं? अरे दुःखामध्ये सुद्धा सुख असतं. बघून घ्या, म्हणजे कसं म्हणतात ना एक पद्धतीने की जोपर्यंत आपण त्याच्यात पडत नाही ना तोपर्यंत त्याचं काय नेमकं सुख आहे का दुःख आहे हे कळत नाही, आणि मग ते पडल्याशिवाय पण राहत नाही, पडावं तर लागतं असं वाटतं. पडलं सगळ्यांनी केले ना तेच आपण करायचं, अशा पद्धतीने हे चालत राहतं चालत राहतं. म्हणजे अशा पद्धतीने की आपण जे करतोय ना ते खरंच सुख आहे का हे आधी पडताळणी करायला पाहिजे. आणि ही पडताळणी कधी मिळते आपल्याला करायला, ज्यावेळेस आपण एखादा जीव भटकत असतो आणि त्या जीवाला जेव्हा भक्तांचा संग प्राप्त होतो, भक्तांच्या संगतीत गेल्यानंतर त्याला वाटायला लागतं अरे खरंच सुख आहे. म्हणजे त्याला असं वाटतं हॅपी डिओटी गुड प्रीचर जसं म्हटलं जातं ना, की म्हणजे एखादा खूप असा आनंदी भक्त असला, उत्साही भक्त असला ना की त्याच्याकडे पाहून कसं वाटतं की अरे हा खरंच इथं सुख आहे बरं का. आणि आपण ट्राय तर करू, कारण सगळेजण कसे सुखाला लालसावलेले असतात, त्यांना असं वाटतं की नाही हे पण ट्राय करू, ते पण ट्राय करू, मग बघू आपण ह्याच्यात नेमकं काय सुख आहे. आणि ज्यावेळेस त्यांना खरं कळतं की खरंच आपण भटकत होतो, उगाच चोथा चघळत होतो, आणि भक्तांच्या संगतीत ते त्याला जे सुख मिळतं ना ते सुख त्याला कुठेही मिळत नाही. म्हणजे अशा पद्धतीने की तो सुख घेण्यासाठी काय करत असतो, सतत ट्राय करत असतो. मग कारण मनुष्याचा स्वभाव कसा आहे की मनुष्याचा स्वभाव सुख प्राप्ती करणं आहे. कुणी ट्राय करतं का रे की म्हणजे आपल्याला आता दुःख मिळावं असं ट्राय करतं का? नाही करत. कोणीच नाही असं. कुणी खूप खूप मोठं काम, मी दिवसभर खूप काबाड कष्ट करेल कारण मला दुःख मिळलं पाहिजे असं कोण म्हणतं का? किंवा कोण असं म्हणतं की मला असे छान असे प्रेस्टिजचे रोग व्हावेत, म्हणून मस्तपैकी श्रीमंत लोकांना जे होतात ना ते रोग व्हावेत, म्हणजे मला हार्ट अटॅक यावा, ब्रेन स्ट्रोक व्हावा, नाहीतर आणखीन मला डायबेटीज व्हावी, असं असं कोण म्हणतं का की मी खूप कष्ट करणारे दिवसभर आणि खूप कष्ट केल्यानंतर मला हे दुःख प्राप्त व्हावं, असं कोणी करत नाही ट्राय. कारण सगळ्यांचा प्रयत्न काय असतो की सुख प्राप्त करणं हा प्रयत्न असतो. सुखाला सगळे लालसावलेले असतात. कशामुळे? सुखाच्याच मागे का पळतात सगळे? कारण सुखाच्या मागे पळण्याचं कारण, सुख प्राप्त करण्याची इच्छा असण्याचं कारण केवळ भगवंत आहे. कारण भगवंत कसे सत चित आनंद भगवंत आहेत. आणि मग भगवंतामध्ये आपण कोण आहोत? भगवंतांचे अंश आहोत. मग आपली पण इच्छा भगवंतांमध्ये समुद्र इतकं सुख आहे, मग आपल्याला सुद्धा थोडस तरी सुख प्राप्त करण्याची इच्छा आपल्यामध्ये सुद्धा होत असते. म्हणजे जसं की आपण पाहतो की खूप मोठा अग्नी असेल, खूप अग्नी बघ, आपण अग्नीकडे पाहिलं एखाद्या आपण
थंडीच्या वेळी बघतो आपण, थंडीच्या वेळेस असं सगळ्यांनी शेकोटी पेटवलेली असते आणि शेकोटी पेटवल्यानंतर एक एक कण असं काही काही बाहेर पडत असतात. आणि ते जे बाहेर पडलेले कण आहेत ना, सुरुवातीला असे असे प्रज्वलित दिसत असतात आणि नंतर बाहेर पडल्यानंतर मात्र काय होतं की त्याचा कोळसा होत असतो. त्या पद्धतीने आपण सुद्धा भगवंतांबरोबर होतो त्यावेळेस अगदी सुखी, प्रकाशित सुखी असायचो. म्हणजे आपण ज्यावेळेस भगवंतांपासून आपण विलग होतो ना, त्यावेळेस आपोआप आपले कोळसे होतात. म्हणजे आपण दुःखी दुःखी असतो. दुःखालय अशाश्वतम जसं म्हटलं ना, ह्या अशाश्वतम जगामध्ये येऊन पडतो आपण. आणि मग तिथे मात्र मग आपली लालसा काय असते की सुख मिळावं, सुख मिळावं, इकडे प्रयत्न तिकडे प्रयत्न, म्हणजे हे सतत सुख मिळवण्याचा प्रयत्नामध्ये असतो. मग आपण असं हे जे प्रतिकूल परिस्थिती, ते अनुकूल परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते कसं आईच्या प्रेमाप्रमाणे आहे. जसं की आईचं प्रेम असताना, अरे असं जसं आई रागा राग म्हणत असते, अरे जा जरा सावलीत जाऊन मर, असं म्हटलं म्हणजे काय, सावलीत जाऊन मर असं म्हटलं म्हणजे तिला इच्छा आहे का की त्यांनी सावलीत जाऊन मरा? उन्हात खेळत असलं की ती मुद्दामून असं म्हणते. आणि मग तिचं हे असं उद्देश तसा असतो का तिचा, की एक प्रकारे कसं असतं की जे सुख आहे ते मिळवण्यासाठी जसा प्रयत्न तो करत असतो ना, त्याच पद्धतीने की तो ज्या पद्धतीने प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीने त्याला काय होत असतं की त्या पद्धतीने सुख मिळतच असं नाही. प्रयत्न सतत करत राहतो, सतत करत राहतो, पण तो उद्देश मात्र त्याचा काय होतो की त्याचा उद्देश आहे ना, त्याची दिशा चुकलेली असते. पण भगवंत काय करत असतात, थोडस दुःख देणार, थोडस सुख देणार आणि अशा पद्धतीने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार. आता भगवत धामात जाण्यासाठी जसं की आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस दुःख येतं ना, त्या दुःख आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे काय झालेलं आहे की असं एक उदाहरण आहे बघा, की आपण एक माणूस असतो, तो एका बेटामध्ये अडकलेला असतो. बेटात अडकल्यानंतर तो असं विमान क्रॅश होऊन तो बेटात अडकलेला असतो आणि त्याला असं वाटत असतं की मी किती दिवस इथं राहू, आणि तो सतत प्रयत्न करत असतो आणि प्रार्थना करत असतो भगवंतांना. तिथंच आपली छोटीशी झोपडी बांधून बसलेला असतो. आणि मग एक दिवस असंच प्रार्थना करताना काय होतं की वरून अचानक वीज कोसळते आणि त्या झोपडीवर पडते आणि झोपडीला आग लागते. झोपडीला लागल्यानंतर मग तो म्हणतो की हे भगवंता तुम्ही काय केलं, म्हणतो. एक तर मला ही झोपडी एवढीच आधार होती, त्याच्यामध्ये मी राहत होतो, आणि तुम्ही ती सुद्धा जाळून टाकली. बाहेर काढणं तर बाजूलाच, पण हा आधार होता तो सुद्धा बाजूला केला तुमचा. मग मात्र तो खूप आणखीन रडायला लागतो आणि रडता रडता तो पाहतो की लांबून एक अशी बोट येत आहे. आणि बोट आल्यानंतर त्याला खूप आनंद होतो आणि तो असा हात करतो बोटीसाठी आणि ती बोट त्यांच्या जवळ येते. आणि मग बोटी मधला माणूस म्हणतो की तो खूप क्युरिओसिटीने विचारतो, अरे तुम्ही कसं काय ह्या दिशेने आला? तर ते म्हणतं की ते जरा थोडासा दूर दिसला आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की तो कोणीतरी असेल. आणि मग आमची काही दिशा इकडे येण्याचा उद्देश नव्हता आमचा, पण ह्या दुऱ्याच्या दिशेने आम्ही इकडे आलो. म्हणजे मग त्यांच्या लक्षात येतं की मला सुरुवातीला हे दुःख वाटत होतं, मला सुरुवातीला हे माझी झोपडी जळाली असं दुःख वाटत होतं, पण ह्या दुःखातलं काही सुख आहे, जे काही सुख आहे ना, ते मला आता कळलं की भगवंतांचा उद्देश वेगळा असतो. भगवंतांना सुख द्यायचं असतं आपल्याला, परंतु आधी आपल्याला ते दुःख मिळतं आणि दुःख मिळाल्यानंतर दुःखातून जे सुख आहे ना, ते भगवंत खूप पुढचं पाहत असतात आणि आपण फक्त आत्ताच पाहतो. आता पाहतो की माझी झोपडी जळाली, पण भगवंतांचा उद्देश काय आहे, तर अग्नी पेटून त्या दुसऱ्या बोटमॅनला काय करायचं, इकडे आकर्षित करायचं. म्हणजे अशा पद्धतीने भगवंतांना माहितीये की आपल्या जीवनामध्ये जे दुःख जे सुख येत आहे ना, तर ते भगवंतांना माहिती की ते कशा पद्धतीने ह्या भक्ताला काय आवश्यक आहे, त्या पद्धतीनेच भगवंत देत असतात. जसं उदाहरण बघा की परीक्षित महाराज सुद्धा, हे परीक्षित महाराजांना काय बरं, किती महान भगवंताचे ते भक्त होते, पण त्यांची चूक काय होती, अगदी छोटीशी चूक. छोटीशी चूक तर त्यांनी फक्त काय केलं की त्यांनी एक मेलेला सर्प हा काय केलं, एक शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. आणि मग त्याच्यामुळे काय झालंय की त्याच्यामुळे केवळ एका गोष्टीमुळे काय झालं की ह्या श्रिंगी चिडला आणि त्यांनी हा शाप दिला. आणि हा श्रिंगी चिडल्यानंतर शाप काय देण्याचं कारण, तर थोडासा शाप नाही तर एकदम मरणाचा शाप दिला. पण इथं परीक्षित महाराजांनी मात्र ते किती पॉझिटिव्हली घेतलं, तर त्यांना राजकारभारामधून वेळ मिळत नसायचा भक्तीसाठी, कथा ऐकण्यासाठी खूप असा. तर मग त्यांना पूर्ण 7 दिवस आणि 7 रात्र भगवंतांची कथा ऐकण्याचे सौभाग्य मिळाले आणि श्रीमद भागवताचा जन्म झाला. म्हणजे इथं सुद्धा, आणि ते प्रत्यक्ष भगवत धामात गेले. म्हणजे काय झालं की आपल्याला सुद्धा कळतं का की आपला मृत्यू कधी आहे, तर मृत्यू हा अटळ आहे, परंतु कळत नाही. आणि मग
परीक्षित महाराजांना त्या पद्धतीने तयारी करण्यासाठी भगवंतांनी वेळ दिला. सुरुवातीला वाटलं की आपल्याला दिसताना किती दुःख वाटतं की काय एवढे मोठे इतके मोठे राजे आणि त्यांच्या वाट्याला कसं दुःख आलं असं आपल्याला वाटतं. परंतु त्याच्या मागे काय भगवंतांचा उद्देश आहे, हे सुख त्यांना द्यायचं होतं, हा त्यांचा उद्देश आहे. आता गजेंद्राचं सुद्धा उदाहरण बघा ना, की गजेंद्र गजेंद्र आपला छान आपला त्याच्या राण्यांबरोबर चाललेला असतो जंगलांमधून, आणि तिथं मग त्याला तहान लागते, चांगला सरोवरामध्ये जातो आणि तो त्याचा आपला पाणी पितो, पाणी खेळतो आणि त्याला अचानक मगर येऊन त्याला पकडते. इथं काय त्याचं हे होतं का, की त्यांनी कोणताही दोष त्याच्यामध्ये नव्हता, परंतु त्यावेळेस त्याच्या पायाला येऊन मगर पकडते आणि मग मात्र त्याला कळतं की आता आपला कोणीही साथ देऊ शकणार नाही, कारण सगळे त्याला सोडून जातात. काही काळानंतर सोडून गेल्यानंतर तो एकटाच राहतो आणि मग मात्र भगवंतांना तो आर्ततेने प्रार्थना करायला लागतो की हे भगवंता, की तुम्हीच मला वाचवू शकता. आणि त्यांची जी इतकी सुंदर प्रार्थना आहे की त्या प्रार्थनेमध्ये एका ठिकाणी तर ते म्हणतात की आता मला सोडूच नका, मला पूर्णच सोडा, मला मुक्ती द्या, मला इथून बाहेर काढा, म्हणजे मला आता हे जड जे शरीर आहे ना, ते शरीर सुद्धा मला नको, असं ते म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीने गजेंद्र स्तुती हे आता श्रीमद भागवताचं मुकुटमणी झालेले, कारण सगळेजण ती कथा पूर्ण ती स्तुती गात असतात. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना दुःखामधून त्यांना सुख काय प्राप्त झालं, तर प्रत्यक्ष भगवंतांचं दर्शन झालं, प्रत्यक्ष भगवंतांनी त्यांना सोडवलं आणि भगवत धामात घेऊन गेलं. त्यांचं जे जड शरीर होतं आणि त्यांचं जे स्थूल शरीर आहे त्याच्यातून ते पूर्ण दिव्य शरीरामध्ये त्यांचं परिवर्तित झाले. म्हणजे काय झालं इथं, की सुख मिळालं, आधी दुःख होतं आणि दुःखातून पुन्हा सुखामध्ये त्याचं परिवर्तन झालं. म्हणजे हे भगवंतांचा हे प्लॅन असतो सगळ्या ह्या पद्धतीने. आणि दुसरं आणखी उदाहरण आहे की प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराज तर कोणाचंच अहित करत नव्हते, कोणाचं हे अहित करत नव्हते, आणि ते त्यांना त्यांची भक्ती ह्या त्यांच्या वडिलांना आवडली नाही, म्हणून त्यांनी कितीतरी संकट त्यांना दिले. इतकी संकट की आपण श्रीमद भागवतामध्ये पाहतो की कोणाच्या जीवनामध्ये असे संकट येतात. आपल्याला सांगा की कोणी आपल्याला असं केलंय की तू जा सापाच्या रूम मध्ये तुला मी टाकून देतो, जा तुला मी अग्नीमध्ये जाळून टाकतो, जा वरून मी कड्यावरून तुला फेकून देतो, असं काही आपल्याला दुःख मिळालं नाही आपल्या जीवनामध्ये. आणि थोडंसे जे दुःख मिळतं ना त्याचाच आपण वाव करून घेतो. प्रल्हाद महाराजांच्या जीवनामध्ये किती दुःख आलं, पण प्रत्यक्ष भगवंतांनी नरसिंह अवतार धारण करून त्यांना वाचवलं. म्हणजे नरसिंह भगवंतांचं त्यांना प्रत्यक्ष दर्शन झालं, हे सुख त्यांना प्राप्त झालं. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना आपण पाहतो की दुःखामागे किती सुख असतं. आता अजामिळाचं सुद्धा उदाहरण बघा ना, की अजामिळाच्या उदाहरणामध्ये सुद्धा की भगवंतांची इच्छा होती का की त्यांना येऊन अशा यमदूत पाठवावे आणि त्याला अशी भीती दाखवावी, असा काही उद्देश होता नाही. त्यांचा उद्देश फक्त असा होता की त्याला कळावं की हरिनामाचं महत्व काय आहे. हरिनाम घेऊन पुन्हा त्याचं जे पूर्वजन्मी जे पाप केलंय ते त्यांनी पाप घालून ते पुन्हा त्यांनी भगवत धामात यावं, असं त्यांची इच्छा होती. मग तशा पद्धतीने अजामिळाला सुद्धा बघा की त्यांनी सुद्धा त्याला ज्यावेळेस यमदूताचा आणि विष्णुदूतांचा संवाद तो ऐकतो त्यावेळेस तो जागा होतो, पुन्हा हरिद्वारला जातो आणि तिथे गेल्यानंतर पूर्ण निश्चयी होऊन तो भक्ती करतो आणि धामामध्ये निघून जातो. म्हणजे हे सुख मिळालंच ना त्याला, की आधी जरी दुःख होत होतं तर दुःखातून सुखामध्ये त्याचं परिवर्तित झालं. म्हणजे भगवंत काही करायला तयार असतात का, तर त्या भगवंताचा एकमेव उद्देश असतो की या जीवाला मी कसंही करून ह्या योनीतून बाहेर काढेल आणि माझ्या स्वतःच्या घरी, आपल्या स्वतःच्या घरी त्याला घेऊन जाईल, हा उद्देश असतो. कारण भगवंत आहे ना आईप्रमाणे येतं, ते अगदी वेड्या आईसारखे त्या मुलाच्या मागे पळत असतात. फक्त कुठेही जा, तू कोणत्याही योनीत जा, अगदी विष्टेच्या योनीत जरी गेला ना तरी मी तुझ्या बरोबर परमात्मा रूपाने येणार, कारण भगवंत खूप दयाळू आहेत. भगवंतांची दया ना आपल्याला गिनती सुद्धा होऊ शकणार नाही, इतकी भगवंतांची दया आपल्यासाठी आहे. पण आपल्याला कळत नाही, आपण हट्टी मुलं आहेत ना, त्यांची हट्टी मुलं आहेत, आपल्याला काही कळत नाही. आपण कितीही त्यांना सांगू, कितीही भगवंत वेगवेगळे अवतार धारण करून येतात, स्वतःच्या भक्तांना पाठवतात, पूर्ण हे करतात, प्रयत्न करतात, परंतु तरी सुद्धा आपण पुन्हा 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 चरवित चरविणाम, जसं प्रभुपाद म्हटलेले तात्पर्य, त्या पद्धतीने आपण सतत तेच 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 करत राहतो. पण आपल्याला भगवंतांचा जो उद्देश आहे ना तो कळत नाही. मग त्याच्यासाठी जे प्रयत्न करतात, जे काही भगवंतांचे भक्त आहेत, जे प्रयत्न करत राहतात की ते सुद्धा प्रचार कार्यामध्ये जोडलेले असतात, त्यावेळेस भगवंत खूप आनंदी होतात त्याच्यासाठी आणि ते खूप जवळचे मानत असतात भगवंत त्यांना. मग आपण असं म्हणायचं नाही की जो मोठे मोठे प्रवचनकार आहेत ना तेच फक्त महान भक्त आहेत, असं नाही. की जे काही प्रचार कार्यासाठी जे मदत करत असतात, जे भक्तांची सेवा करत असतात, जे मंदिरमध्ये सेवा करत असतात, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने जे सेवा करत असतात ना ते सुद्धा खूप मोठे प्रचारक असतात. आणि मग अशा पद्धतीने
हे जे प्रचारक आहेत ना ते भगवंतांचे अतिप्रिय असतात. आणि ह्या अतिप्रिय भगवंतांना, ह्या भक्तांसाठी भगवंत काही पण करायला तयार होतात. बघा ना, हे उदाहरण सांगते मी की रंगनाथ जे एक भक्त असतात, विप्रनारायण म्हणून. आणि रंगनाथजीचे ते खूप महान भक्त असतात. इतके महान भक्त असतात की त्यांना सतत त्या भक्तीमध्ये त्यांच्या तल्लीन झालेले असतात. आणि एकदा ते असेच त्यांची सेवा करत असतात. त्याच वेळेस काय होतं, एक देवी ना समोरून येत असते, एक वेश्या असते. तर ती समोरून येते, तिच्या सख्यांबरोबर येते. आणि हा विप्रनारायण त्याच्या ह्याच्यामध्ये आपला मग्न असतो सेवेमध्ये. त्यावेळेस तिला ती तिच्याकडे पाहतही नाही. त्यावेळेस मग ती त्यांच्या सख्यांना म्हणते, बघा म्हटलं की हा कोण लागून गेला जो माझ्याकडे पाहत नाही. मी एवढी सौंदर्यवान आहे आणि मला काय पाहत नाही म्हणजे काय, असं म्हणायला लागते. मग त्यावेळेस तर ती त्याच्या सख्या म्हणतात, तू काय त्याच्या नादी लागू नको, तर रंगनाथजीचा खूप मोठा भक्त आहे, तर तू जाऊ दे, आपण पुढे जाऊ. नाही नाही म्हणते की त्यांनी माझ्याकडे नाही ना पाहिलं, मला काही ना काहीतरी त्याला माझ्या जाळ्यामध्ये मी त्याला अडकवणार, असं म्हणून ती काय करते, प्रण घेते. आणि मग त्या रात्री काय करते की पाऊस येत असतो, त्या रात्री ती त्याच्याकडे जाते. आणि म्हणते की मी अबला नारी आहे, मला खूप बाहेर त्रास होत आहे, मला आतमध्ये घ्या, मला आतमध्ये घ्या. मग त्यावेळेस ते शेवटी भक्त दयाळू असतात, ते दरवाजा उघडतात, त्यांना आतमध्ये घेतात आणि ते बाहेर झोपतात. आणि मग ती काय आता त्यांना सोडायला तयार होत नाही, त्यांच्या बरोबरच राहायची, त्यांच्या बरोबरच काम करायची, भगवंतांची काय सेवा असेल ती त्यांच्या बरोबर करायची. आणि अशा पद्धतीने काही दिवस गेले. आणि मग कशा पद्धतीने थोड्या दिवसांनी मग दोघं दोघं काय करतात, एक लग्न करतात, लग्न करून राहतात. आणि मग लग्न करून राहतात आणि एक दिवस काय करते, ती म्हणते मला माहेरी जायचंय. मग ती तिच्या आईकडे जाते. आईकडे गेल्यानंतर मग हा विप्रनारायण इतका तिच्यामध्ये आसक्त झालेला असतो की तो म्हणतो की त्याला करमत नाही. आणि तो काय करतो, तो सुद्धा तिच्या मागे मागे पुन्हा त्याच्या सासरी जातो. आणि मग त्याच्या सासरवाडीला जातो. आणि गेल्यानंतर मात्र काय होतं की सासूबाई जी असते त्यांची, ती म्हणते की आता मात्र मी माझ्या मुलीला देणार नाही. ती आधी किती मोठा वेश्या व्यवसाय करायची, एवढे पैसे कमवायची, जसं तुझ्या बरोबर गेली ना आमच्या घरात पैसे येत नाही, मी तिला काही अजिबात सोडवणार नाही. आणि तिला जर घेऊन जायचं असेल ना, तर तुला एवढे एवढे पैसे त्यांना द्यावे लागेल, तरच मी त्यांना सोडेन, त्याला सोडेन. असं म्हटल्यावरती मात्र त्याला असं वाटतं की शेवटी माझ्याकडे तर काही पैसे नाहीत आणि मी तर काही तिला सोडवू शकत नाही तिथून. मग तो म्हणतो ठीक आहे जाऊ द्या, मग तो निघून जातो घरी. गेल्यानंतर मात्र तिथं गेल्यावर त्याला तिची आठवण यायची. इथे भगवंतांना काळजी, म्हणजे बघा की कोणत्या गोष्टीसाठी भगवंतांना काळजी वाटते. आता इथे भगवंतांना एवढी काळजी वाटायला लागली की भगवंत म्हणतायत की माझा भक्त दुःखी आहे, माझा भक्त दुःखी आहे. मग काय करावं भगवंतांनी, बघा ना. तर भगवंतांनी स्वतःच्या ज्या गर्भगृहामध्ये जे सोन्याचं थाळ असतं, ज्यांच्यात भगवंत जेवण करतात, ते थाळ घेतात आणि तिच्याकडे त्या विप्रनारायणचं रूप धारण करतात आणि ते तिच्याकडे सासूकडे जातात. आणि गेल्यानंतर म्हणतात की ही सोन्याची थाळी आहे, धर म्हणतात. आणि सोन्याची थाळी धर आणि माझ्या बायकोला सोडव. आणि मग ती ती येते माघारी. आल्यानंतर मात्र मग इकडे खऱ्या विप्रनारायणला वाटतं आणि ती आली कशी काय. मग आली तर ठीक आहे, जाऊ दे, आली, त्यांना असं वाटतं की खूप आनंद होतो. आणि इकडे मात्र काय होतं, गर्भगृहामध्ये आता हे थाळी नाहीये म्हणून सगळीकडे हे होतं की गोंधळ सुरू होतो की थाळी नाही, थाळी नाही, सोन्याची थाळी नाही, म्हणून सगळीकडे शोधाशोध शिपायांची सुरू होती. आणि मग मात्र त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर म्हणतात की ही थाळी तुझ्याकडे कशी काय. मग ते म्हणतात की विप्रनारायण आले आणि थाळी देऊन गेला. कसं काय, मग म्हटले की विप्रनारायणला बोलवा म्हणतात. मग विप्रनारायण येतात, म्हणतात मी तर नाही दिली थाळी म्हणतात. आणि मग त्यावेळेस ते म्हणतात नाही नाही, सासू म्हणते की मी कशाची शपथ घेऊन सांगते की हाच आला होता आणि यांनी मला ही थाळी दिली. मग त्यावेळेस मात्र विप्रनारायणाला हे वाटतं की अरे कसं काय, म्हणतात की प्रत्यक्ष भगवंतच आले असतील. मग त्यांना खात्री पटली की प्रत्यक्ष भगवंत, ही थाळी येणं म्हणजे शक्य नाहीये. तर मग थाळी आली तर भगवंतच आले म्हणून. मग त्याच्यामुळे त्यांना इतका पश्चाताप होतो. आणि मग त्या जे देवदेवी आहे ना तिला तिथे सोडतात. आणि मग मात्र ते जागे होतात की मी भगवंतांची भक्ती करत होतो आणि मी काय करायला लागलोय. म्हणजे अशा पद्धतीने भगवंत आहे ना एक भक्तासाठी काही करायला तयार होतात. आणि भक्त मात्र काय होतं की भक्त वेगवेगळ्या पद्धतीने भगवंतांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपण पाहतो की आता ह्या श्लोकामध्ये पाहतोय की आपण कशा पद्धतीने की अर्जुनाला भगवंतांनी खूप पद्धतीने समजावून सांगितलंय. आता हे पूर्ण अख्खा जो आहे ना त्याच्यामध्ये भगवंतांनी 3 पद्धतीने कोणाकोणाला समजून सांगितलंय बघा. की त्याग सांगितला, संन्यास, ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती, अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी 3 पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मग आता कर्माचा उद्देश काय आहे बरं.
की कर्माचा उद्देश काय तर सुख मिळवणं. आपण मगाशी पाहिलं की सुख प्राप्त करणं. कोणी दुःख प्राप्त करण्यासाठी काम करत नाही, सुख मिळवण्यासाठीच करतं. मग कर्माचा उद्देश काय तर सुख मिळवणं. मग सुख सुद्धा सुखामध्ये सुद्धा व्हरायटी आहेत बघा, की तमोगुण, रजोगुण, सत्वगुण अशा पद्धतीने हे सुखाच्या सुद्धा व्हरायटी आहेत. तर ते आपण पुढील श्लोकात पाहणारच आहोत. मग या श्लोकामध्ये आपण पाहतोय की भगवंत काय म्हणतात की या श्लोकामध्ये सुरुवातीलाच की हे भरत श्रेष्ठा हा शब्द वापरला त्यांनी, हे भरत श्रेष्ठा. हे भरत श्रेष्ठा का म्हटलेलं आहे तर भरत श्रेष्ठा म्हटलेलं आहे कारण इतर ठिकाणी बघा की हे धनंजया, हे पृथा, म्हणजे पृथापुत्र अशा पद्धतीने वेगवेगळे त्यांनी शब्द वापरलेले आहेत. की कशा पद्धतीने त्यांची नावं, पण इथे त्यांनी काय सांगितले भरत श्रेष्ठ हा शब्द वापरलेला आहे. कारण भरत श्रेष्ठ हा वापरण्याचा हे उद्देश काय भगवंतांचा, कारण कारण तू श्रेष्ठ आहे. भगवंतांना म्हणायचं तू श्रेष्ठ आहे, तथाकथित सुखाला तू फसणारा नाहीयेस तू. कारण तू श्रेष्ठ, तुझी लेवल भगवंतांना माहितीये ना, त्याची लेवल अर्जुनाची काय आहे. तर तू सत्वगुणाच्याही वरती उठशील, त्यांना खात्री आहे. तू त्यासाठी तू लायक आहेस असं भगवंतांना माहितीये की हा अर्जुन हा लायक आहे त्याच्यासाठी, कारण त्याचे अनुभव भगवंतांना आधीच आलेले आहेत ना. आता बघा की हे जे रजोगुणी सुख आहे, रजोगुणी सुखाचा त्याग हा अर्जुनाने आधीच केलेला आहे. ते आपल्याला उदाहरण माहिती की ज्यावेळेस बघा अर्जुन ज्यावेळेस इंद्रभवनामध्ये होते त्यावेळेस प्रत्यक्ष उर्वशीने त्यांना हे केलं होतं की माझा सुख घे, माझं सुख घे म्हणून. तर मग त्यावेळेस ते काय करतात, तिथेच त्याग करतात तिचा. मग त्यावेळेस ती अर्जुनाला सुद्धा कशा पद्धतीने शाप देत असते. म्हणजे अशा पद्धतीने हा आपल्याला माहितीये की तिथं त्यांनी उर्वशीने प्रत्यक्ष त्यांना माझा भोग घेण्याची त्यांना हे दिली, ऑफर दिली होती. तरी सुद्धा ती त्यांनी काय केली, ऑफर काय केली, टाळली. कशामुळे, कारण काय तर त्यांच्यामध्ये रजोगुणातून त्यांनी त्याग केलेला रजोगुणाचा, त्यांना त्याच्यामध्ये कोणताही रस वाटला नाही, तर त्यांना ती माता म्हणून त्यांना संबोधलं इथं. बघा की त्यांनी हे भगवंतांना माहिती होतं ना. पुन्हा आपल्याला हे माहिती की तमोगुणाचा सुद्धा त्यांनी तमोगुणाचं सुख सुद्धा त्यांनी त्यागलेलं आहे. ते कशावरून बघा की त्यांना भगवंत त्यांना काय म्हटलंय, गुडाकेश भगवंत म्हणतात. गुडाकेश म्हणजे त्यांनी पूर्ण निद्रेचा त्याग केलेला आहे. म्हणजे निद्रा हे काय तमोगुणाचं लक्षण आहे, त्याचा सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, त्याग केलेला. म्हणजे रजोगुण तमोगुण ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी त्याग केलाय. आणि सत्वगुणामधलं जे सुख आहे तर ते आपल्याला भगवंतांच्या प्राप्तीसाठी एका पद्धतीने भगवंतांच्या दिशेने जाणारी जी दिशा आहे ती सत्वगुणातूनच पुढे जात असते. म्हणून सत्वगुण हा चांगला गुण आहे. तर सुख हे सुख अमृताप्रमाणे आणि ते तू प्राप्त करशील असं भगवंत म्हणतायत. तर मग हे प्राप्त करशील, मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर आपल्याला माहितीये की भक्तांच्या संघानेच आपल्याला हे सगळ्या गोष्टींचं आपल्याला काय माहिती होणार आहे की कोणतं सुख आहे, कोणतं दुःख आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपल्याला आपण काय करतो की कोणत्याही ह्याच्यामध्ये आपल्याला सुख वाटायला लागते, कोणतीही गोष्ट जी मागेच पाहिलं की आपण की जे आपण ज्या संसारामध्ये गुंतलो आहोत आपण, त्या संसारामध्ये आपल्याला असं वाटत जाते की याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे. पण खरं सुख आहे ना, तर ते काय आहे की भक्तांच्या संघामध्ये, नामस्मरणामध्ये, भगवंतांच्या कथामध्ये, भगवंतांच्या सेवेमध्ये, भक्तांच्या सेवेमध्ये हे जे सुख आहे ना, तर ते सुख आहे. प्रभुपादांनी आपल्याला सांगितले की कशामध्ये सुख आहे, आणि ते सुख प्राप्त करण्यासाठी सतत भक्तांच्या आश्रयाखाली राहिलं तर आपोआपच आपल्याला ते सुख नक्कीच प्राप्त होईल. हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे. हरे कृष्णा. जे काही चुकीचे शब्द असतील तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, आणि जे काही बरोबर आलं असेल ते नित्यानंद प्रभू आणि गुरु महाराजांची कृपा तसेच तुमचा आशीर्वादाचे फळ आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हरे बोल. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम माताजी. खूप खूप धन्यवाद फॉर वंडरफुल लेक्चर. खूप छान लेक्चर दिलं माताजी, वेगवेगळी उदाहरणं देऊन. हरी बोल. अनम्यूट केले. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता, नाहीतर आपल्याला तसा वेळ झालेलाच आहे आपला.
चालेल माताजी, कोणाला प्रश्न नसेल तर थांबूयात आपण मग. हं? चालेल माताजी. हा करूया चालेल. का मग एंड करू? हो हो चालेल, खरं माताजी. चालेल. ओके. हरी बोल. थँक्यू थँक्यू, हरी बोल. हरी बोल.